शुक्रवारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे 60,000 रुपये किमतीचे मिनीगंठन चोरट्यांनी लंपवल्याची घटना घडली आहे। फिर्यादी शीला पगारे या महिला घरासमोरील झाडाची फुले तोडत असताना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून तिघे अनोळखी चोरटे आले आणि पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठन तोडून पलायन केले। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शिताफीने कारवाई सुरू केली। तांत्रिक विश्लेषणासोबतच गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास पथकाने सराईत आरोपी सुदाम जाधव याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपल्या साथीदार फिरोज उर्फ लखन शेख व अमर कांबळे यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली। या धाडसी कारवाईत पोलिसांनी 8.870 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठन किंमत 40,000 रुपये, काळ्या रंगाची हिरो युनिकॉर्न मोटरसायकल किंमत 80,000 रुपये, एकूण 1,20,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। तपासात आरोपींनी श्रीरामपूर नंतर वैजापूर परिसरात सुद्धा याच प्रकारचा दरोडा घातल्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात PSI समाधान सोळंके व त्यांच्या पथकाने केली। श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या शिताफीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।